तस्यै नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पंचैतान् स्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते। आदौ ब्रह्मा मध्ये विष्णु अन्ते देव सदाशिवः मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते। श्री सत्यनारायणाच्या कथेला सुरुवात करतोय। हे सत्यनारायणाची कथा मनोभावे एकाग्रतेने श्रवण केली असता आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात आणि शिवाय ज्या आपल्या व्यथा आहे तर त्या दूर पळत असतात। म्हणून आपल्याला शक्य आहे तिथे आपण सत्यनारायणाची कथा नित्य श्रवण करावी। हात जोडून सत्यनारायण भगवंताला नमस्कार करायचा आहे। हातामध्ये तुळशीचे पानं आणि एक फूल असं धरून ठेवायचं आहे आणि प्रत्येक अध्याय झाल्यानंतर ते तुळशीचं फूल आणि तुळशीचं पान आणि फूल हे भगवंताला समर्पण करायचं आहे। हरि ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। एकदा नैमिषारण्ये ऋषशौनकादया प्रवच्मने सर्वे सूतं पौराणिकं खलु। ऋषय उवाच व्रतेन तपसा किंवा प्राप्स्यते वाञ्छितं फलं तत्सर्वं श्रोतुमिच्छामि कथयस्व महामुनिम्। एकदा असा प्रसंग घडला, एकदा असा प्रकार घडला की नैमिष नावाच्या एका अरण्यामध्ये, एका परमपवित्र अशा अरण्यामध्ये सूत मुनी जे सर्वश्रेष्ठ होते तर ते आणि त्यांच्या समोर शौनक नावाचे ऋषी आणि त्यांच्या सोबत भरपूर असे ऋषी बसलेले होते आणि त्यांचा संवाद सुरू होता। हा जो संवाद सुरू होता तो सत्संगाचा संवाद सुरू होता। कारण सत्संग ज्या ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पातकं हे दूर होत असतात, हे पळून जात असतात। एवढंच नव्हे तर सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे श्रमल्या मिळेना। सत्संग कुठे आपल्याला श्रम करण्याची गरज नाही। सत्संग हा कुठे येऊ शकतो, रोज आपल्या घरात येऊ शकतो। आता तुम्हाला काही सत्संगाचं महत्त्व सांगण्याची गरज नाही, तुमच्या घरात नित्य सत्संग सुरूच असतो। म्हणून एवढ्या करता सत्संग हा नेहमी झालेला पाहिजे आणि जो कोणी सत्संगती त्याचा महिमा जो आहे अतिशय अलौकिक असा हा सत्संगाचा महिमा आहे। त्या ठिकाणी शौनक नावाचे जे ऋषी होते ते रोज कुठला ना कुठला प्रश्न भगवंताला विचारत होते। त्या ठिकाणी सूत मुनींना विचारत होते आणि सूत मुनी त्या प्रश्नांचं उत्तर देत होते अतिशय समर्पकपणे। आज अतिशय उत्तम असा दिवस उगवला। प्रातःकाळ सूर्योदय झाला, नित्य स्नान संध्या सर्व ऋषी मुनींनी केलं आणि त्या ठिकाणी सूत मुनी आणि शौनक आदी भरपूर ऋषी समोरासमोर बसले सत्संग करण्यासाठी। या शौनक आदी मुनींनी या सूत मुनींना एक प्रश्न विचारला, व्रतेन तपसा किंवा प्राप्स्यते वांछितं फलं। वांछित फल म्हणजे आपली इच्छा पूर्ण करणारं कुठलं असं व्रत आहे, कुठलं असं व्रत आहे की जे व्रत केलं असता मनुष्याधिक जीवलोकांच्या इच्छा मनोरथ मनकामना ह्या परिपूर्णता होत असतात। ह्यावेळी जे सूत मुनी होते तर त्यांनी या शौनक आदी ऋषींकडे बघितलं आणि सांगितलं की तुम्ही रोज एक काही ना काही प्रश्न विचारतात, त्याचप्रमाणे आजचाही प्रश्न हा अतिशय सुंदर प्रश्न आहे। विशेषतः कलियुगात विशेष करून लाभ करणारं एक व्रत आहे, ते व्रत मी तुम्हाला सांगतो। पण त्याच्या अगोदर मी संपूर्ण तुम्हाला याचा प्रकार काय घडलाय तो सांगतो। असं म्हणून सूत मुनी हे डोळे बंद करून समाधी अवस्थेत निघून गेले आणि त्या समाधी अवस्थेमध्ये या शौनक मुनींना त्यांनी जे सांगितलं ते म्हणजे सत्यनारायणाची कथा। साक्षात सूत मुनींनी सांगितलेली कथा आहे, म्हणजे ही कथा खोटी नाही, ही कथा 100% खरी। भरपूर वेळा व्हॉट्सअपवरती मेसेज येतो की असं काही नसतं। आपल्या देवधर्मांवरती विश्वास उडवण्याचं काम काही घटक करत असतात, परंतु असं नाही आहे। काही लोक तर असंही म्हणतात की ही कथा स्कंद पुराणात नाही, पण ही कथा स्कंद पुराणात आहे, भविष्य पुराणात ही कथा आहे। आणि सत्यनारायणाचं म्हणजे भगवंत विष्णूंचं पूजन हे अनेक पुराणांमध्ये सांगितलेलं आहेच आहे। आणि ते पूजन जो कोणी मनोभावे करेल त्याची इच्छा पूर्ण होईल आणि आपलं मन उडवण्याचं काम हे काही घटक करत असतात। म्हणून आपली संस्कृती, आपले आईवडील, आपल्या पूर्वापार चालत आलेल्या आपल्या ज्या काही परंपरा आहे, जे काही व्रतवैकल्य, आपली श्रद्धा ही अढळ आपण ठेवली पाहिजे। म्हणून एवढ्या करता आणि आपणच जर विश्वास नाही ठेवला तर पुढची पिढी काय विश्वास ठेवणार। म्हणून एवढ्या करता पुढच्या पिढीला पण अशा प्रकारे सांगायचं आहे की हे भगवंत हा जो बाळकृष्ण आहे ना हा 100% खरा आहे। हा ही मूर्ती नाही आहे, याच्यामध्ये आपण प्राणप्रतिष्ठा केली आहे। ही आपण मुलांच्या मनामध्ये ती भावना निर्माण करून द्यायची आहे
आणि त्याच वेळेस मग ते मनोभावे पुढची पिढी याचं पूजन करेल. कालच मला एक छान असा वृंदावनचा व्हिडिओ आला की त्या ठिकाणी म्हणे असं मंदिर आहे की त्या ठिकाणी दहीहंडी दही काल्याची अशी मटकी ठेवली ती आपोआप उठते. हो, मी तुम्हाला ते पाठवतो. हे बघा, चमत्काराची काही कमतरता नाहीये, पण त्या चमत्काराला चमत्कार पण तर म्हटलं पाहिजे ना. त्याला आपण काहीतरी वेगळं सायन्सचं नाव देऊन पण काय उपयोग आहे. म्हणून एवढ्या करता प्रत्येक गोष्टीचं महत्व आहे, पण आपण आज मान्य करायला तयार नाहीये. अशा पद्धतीने विशेषतः या सूत मुनींनी सांगितलेली ही कथा आहे. सूत मुनींनी सांगितलं की हाच प्रश्न एकदा नारद मुनींनी स्वतः भगवंत विष्णूंना विचारलेला होता. एकदा नारदो योगी परानुग्रहकांक्षया म्हणजे एवढ्या करता की लोकांचं कल्याण करण्याच्या उद्देशाने नारद मुनी फिरता फिरता कुठे आले? त्या भरतखंडामध्ये आले. ह्या भूलोकावरती आणि विशेषतः भरतखंडामध्ये वरती भगवंताचं आणि नारद मुनीचं विशेष प्रेम आहे. म्हणून एवढ्या करता भगवंताने अवतार पण इथेच घेतले आणि नारद मुनी नेहमी या ठिकाणी विचरण करत असतात, भक्तिमार्गाचा प्रचार प्रसार करत असतात. नारद मुनी फिरता फिरता भूलोकावरती आले आणि या भरतखंडामध्ये त्यांनी असं बघितलं की इथे भरपूर दुःख आहे, भरपूर कष्ट आहे. कष्ट आहे तर ठीक आहे, पण मात्र दुःख आहे. कुठलं दुःख आहे? कोणाला सौभाग्य नाही, कोणाला संतती नाहीये. कोणाला संतती आहे तर त्या संततीचं सुख नाहीये. 4 मुलं आहे, 2 मुलं आहे, पण सगळे परदेशात जाऊन राहत आहेत. या ठिकाणी कोणी नाहीये, एकटे बिचारे कुठेतरी राहत आहेत. अनेक प्रकारचं दुःख असतं. कोणाकडे द्रव्य नाहीये. दुःख म्हणजे काय? आपण दुःख हे आपल्या मनामध्ये पण असतं. दुःखाचे 2 प्रकार. एक म्हणजे वास्तविकता ते दुःख असणं आणि त्या दुःखाचा आभास स्वतः आपण करून घेणं. नाही तर दुःख नाहीये तरी आज मला हे नाहीये म्हणून दुःख. आपल्याकडे सगळं असतं पण हे नाहीये म्हणून दुःख, ते नाहीये म्हणून दुःख. हा सगळ्या दुःखाचा आभास आहे. आणि जर एखाद्याला खरोखर दुःख आहे, तो बिचारा, तो दुःखी माणूस भगवंताचं नामस्मरण सतत करत असतो आणि तो दुःखाला विसरून पण जातो. म्हणून दुःखाची जी परिभाषा ही फार कठीण आहे. दुःख आणि सुख हे अगदी दिनरात्रीसारखे असतात. सुख संपलं की दुःख आणि एकाधिक पण मात्र भगवंताचं नामस्मरण जर आपण करत राहिलो तर सुखाचे दिवस चांगले असतातच, दुःखाचे दिवसही आपल्याला आठवत नाही. म्हणून एवढ्या करता नारद मुनी फिरता फिरता इथे बघितलं तर यांनी भरपूर दुःख बघितलं नारद मुनींनी. त्यामुळे या लोकांचं दुःख कसं दूर होईल म्हणून एवढ्या करता नारद मुनींनी आता हा प्रश्न कोणाला विचारायचा? आपल्याला जर काहीतरी संकट आलं, दुःख आलं, प्रश्न विचारायचा असला तर कोणाला विचारायचा असतं माहिती आहे तुम्हाला? बरोबर आहे तुमचं म्हणणं. आपल्याला जर काही जर कोणाच्या जवळ मागायचं असेल किंवा काही जर कोणाला जर विचारायचं असेल, माझं असं म्हणणं आहे की फक्त 3 लोकांना गोष्ट विचारावी. एक म्हणजे सद्गुरू, जे सर्वश्रेष्ठ आहे. आई वडिलांच्या जवळ काही सांगायला लाजायचं नसतं मुलांनी आणि सगळ्यांनी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे साक्षात भगवंत. लोक म्हणतात भगवंत काय बोलणार आहे, पण भगवंत बोलल्याशिवाय राहत नाही. लोक कहते हैं भगवान खाते नाही. लोक म्हणतात की भगवंत काही खात नाही, पण आपण शबरीसारखं खाऊ घालतो का? नामदेवांसारखं आपण खीर खाऊ घालतो का? आपल्याला तेवढं जमत नाही. लोक म्हणतात की देव बोलत नाही. असं कुठे आहे का? देव बोलल्याशिवाय राहतो का? देव बोलतोय म्हणून तर सगळी सृष्टी चालू आहे. सृष्टी सगळी बोलते म्हणजे देवच बोलतोय. लोक भगवंत आहे म्हणून सृष्टी आहे. म्हणून एवढ्या करता भगवंत सत्यनारायणची कधी पूजा करायची ना, मला तुमचं फार आवडलं. सत्यनारायणची पूजा कधी करायची आता येईल ते पुढे. तर ज्यावेळेस आपल्याला उपरती होईल, ती उपरती कोण करून देतो? तो भगवंत करून देतो. ठरवून काही होत नाही. लोक वर्षभर अगोदरपासून ठरवतात आपण त्या दिवशी विशिष्ट दिवशी वाढदिवस आपण त्या दिवशी करू. नाही जमणार. बघा तुम्ही ज्या दिवशी मनात इच्छा झाली त्या दिवशी सत्यनारायणचं पूजन करावं. हे जे नारद मुनी आहे ते भगवंताच्या जवळ गेले म्हणून साक्षात भगवंतालाच विचारलं, भगवंता मी भूलोकावरती गेलो होतो आणि भरतखंडामध्ये लोकांचं दुःख, दैन्य, कष्ट दूर होण्यासाठी मी बघितलं तिथे सगळं की लोक अतिशय दुःखी आहे. त्यांचं दुःख दूर होण्यासाठी मला काहीतरी उपाय सांगा भगवंता. भगवंत विष्णूंनी नारद मुनींना सांगितलं की नारदा, मी आज तुला एक गुह्यतम असं एक व्रत सांगतो. देवानाम दुर्लभम, जे अतिशय गुह्य आहे. ते व्रत म्हणजे कुठलं? सत्यनारायण असं व्रत पूजा कर्तृ विधानता. जे कोणी सत्यनारायणाचं पूजन विधी विधानानुसार करतील त्यांच्या इच्छित मनोरथ मनोकामना पूर्ण होतील.
दुःख दूर होईल, दुःख दारिद्र्य हरणम, दुःख दूर होईल, दारिद्र्य दूर पळेल, सौभाग्य संततीकरम, रणे जयकरम, सर्वत्र विजयप्रदम, यय्यन चिंतयते कामम तंतम प्राप्नोति निश्चितम. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आता नारद मुनी एवढ्यावरती थांबणार आहे का? ते नारद मुनी त्यांनी हात जोडून पुन्हा प्रश्न विचारला, किम फलम किम विधानंच, याचं फळ काय, याचं विधिविधान काय? भगवंताने सांगितलं, छान प्रश्न विचारला, त्याचं फळ तर खूप आहे. जी जी आपण इच्छा धरू ती ती आपली कामना पूर्ण होत असते. फळाच्या बाबतीत तर सांगितलं, पण याचं विधान काय? हे पूजन कधी करायचं? यस्मिन कस्मिन दिने मर्त्य भक्ती श्रद्धा समन्विता, कधीही कुठल्याही काळाला कुठल्याही वेळेला हे पूजन करावं. प्रातःकाळी करावं, दुपारी करावं, सायंकाळी गाई चारून येत असताना त्यावेळी हे पूजन करावं, कुठल्याही वेळी करावं, काहीही त्याला हरकत नाहीये. कुठल्या दिवशी करावं? कुठल्याही दिवशी करावं. एकादशी सारख्या दिवशी उपवास असतो म्हणून पूजन शक्यतो टाळावं. मात्र काही पोथ्यांमध्ये करा, केल्याने काही बिघडत नाही हे पूजन कुठल्याही दिवशी. पण मात्र हे पूजन करताना एक नियम महत्वाचा आहे, तो म्हणजे हे पूजन करत असताना भक्ती श्रद्धा समन्विता. आज नेमकं लोकांकडे तेच कमी झालेलं आहे. लोक काय पूजा करतात, मोठे मोठे होल्डिंग लावतात, याची पूजा सत्यनारायणची पूजा, आणि ती पूजा कुठल्या कानाकोपऱ्यात होऊन जाते कोणाला कळत पण नाही. असं नाही, मनाने करावी, उत्तम रीतीने सकाळी उठावं, भगवंताचं नामस्मरण करत करत आपल्या दिवसाला सुरुवात करावी, स्नान संध्यादी कर्म करावं, आपलं नित्यपूजन करावं. त्यानंतर एक चौरंग घ्यावा, त्याला केळीचे कुंट वगैरे बांधून जरा मखर तयार करावी, गणपतीचं पूजन करावं, षोडशोपचार संकल्प करावा, गणपतीचं पूजन करावं, वरुण पूजन पुण्यावाचनाचा विधी करावा, त्यानंतर नवग्रहादी आदी देवतेंचं पूजन करावं, त्यानंतर सत्यनारायणाचं पूजन करावं म्हणजे बाळकृष्णाचं, महाविष्णूंचं पूजन करावं, पुरुष सूक्त, विष्णू सहस्रनाम आदी अभिषेक करावा, तुलसी अर्चन करावं, आणि मग त्यानंतर भगवंताला आवडणारा नैवेद्य. कुठला नैवेद्य? ते शिऱ्याचा जो नैवेद्य असतो, आणि मग नैवेद्य दाखवल्याचा नंतर तो वरतो प्रसाद. नैवेद्याच्या अगोदर असतो शिरा, नंतर तो म्हणतो प्रसाद. त्याला कारण आहे, त्यामध्ये साक्षात प्रभूचं दर्शन होत असतं. प्रसाद म्हणजे प्रभूचे साक्षात दर्शन, त्याला म्हणतात प्रसाद. म्हणून त्या प्रसादाला पण कधी विसरायचं नसतं, प्रसादाचा पण त्याग करायचा नसतो. त्या साक्षात प्रभूने तो श्वास एक प्रकारे वास घेऊन तो ग्रहण केलेला असतो, आणि विश्वासार्थ आपल्याला तो प्रसाद दिलेला असतो. म्हणून एवढ्या करता दूध, तूप, साखर, केळी, रवा मिश्रित प्रत्येक वस्तू ही सव्वासारखा या प्रमाणात घेतलेला नैवेद्य तो भगवंताला समर्पण करायचा असतो. अशा पद्धतीने नैवेद्य भगवंताला समर्पण करावा. संपूर्ण दिवस आनंदात घालवायचा. आजच्या दिवशी खोटं बोलायचं नाही. म्हणजे उद्या बोललं तर चालेल असं काय? कधीच बोलायचं नाही. अहो, नियम करायचा, आजपासून पुढच्या वर्षीच्या पूजेपर्यंत आम्ही खोटं बोलणार नाही. पुढच्या वर्षी पूजेला पुन्हा नियम. भगवंत सत्यप्रिय आहे. एखादा माणूस जर धंदा पूजा किती उत्तम करत असेल, पण मात्र दिवसभर जर सतत कोणाला गणपत असेल, कोणाला काही देव काही पावत नाही अशा लोकांना, पण मात्र कोणी 1 मिनिट जरी भगवंताच्या जवळ हात जोडल्यानं, नमस्कार केल्यानं, आणि जर मात्र नित्य सत्याने वागत असेल, भगवंत लवकर प्रसन्न होतो. म्हणून एवढ्या करता सत्याचं कोणाची निंदा करायची नाही. मनोभावी दिवसभर आनंदात. मग मी आलो तर मला छान वाटलं, ते अगदी छान लावलेलं होतं, एवढं प्रसन्न वाटत होतं, घरात व्हायब्रेशन फार सुंदर येत होते. म्हणून मी म्हटलं की काय लावलंय जरा मला सांगा. फार छान ते सगळे स्तोत्र वगैरे लावले होते, भक्ती सुद्धा. अशा पद्धतीने हे जे सत्यनारायणाचं पूजन आहे दिवसभर करावं, आनंद करावा. रात्री हरिनाम संकीर्तनाचं आयोजन करावं, ब्रह्मचर्यत्वाचं पालन करावं. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजनाच्या अक्षता टाकाव्या, हात जोडून देवाची क्षमा मागावी, प्रार्थना करावी काहीतरी चुकलं असेल तर. अशा पद्धतीने हे पूजन जो कोणी करेल त्याची इच्छित मनकामना भगवंत लवकरात लवकर पूर्ण करतील, असं म्हणून या प्रथम अध्यायाची समाप्ती भगवंताने स्वतः केलेली आहे. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायणगदायां प्रथमोऽध्यायः. गोपाल कृष्ण भगवान की जय. विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः. दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करतायत. नारद मुनी जे आहे ते अतिशय हुशार. नारद मुनींनी भगवंताला विचारलं, भगवंता कृपा करून तुम्ही आम्हाला असं सांगा की याच्या अगोदर पूर्वी ही पूजा कोणी केली होती का? सत्यनारायणाचं हे व्रत कोणी केलं होतं का? भगवंतानी अतिशय उत्तम रीतीने सांगितलं,
भगवंताने सांगितलं पुरा काशी पुरे रम्ये यासित विप्रोती निर्धनः. पूर्वी रम्य अशा काशी नगरामध्ये. आता भगवंतांनी सांगितलं म्हणजे किती पुरातन आहे बघा. लोक म्हणतात असं काही नसतं, पण काशी ही अविनाशी नगरी आहे. असं काही वेळेस घडून गेलेलं आहे, नित्य घडत असतं. त्या काशी नगरामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव होतं शतानंद किंवा सदानंद. त्याच्या नावामध्येच होता शतानंद. बघा प्रत्येक याचे जे नावं आलेले आहेत ना, याचं पण काहीतरी महत्व आहे. जो शतानंद होता, जो गरीब होता तरी पण तो शतगुणित आनंद व्यक्त करणारा होता. ठेविले अनंते तैसे चिरावे चित्ते असू द्यावे समाधान. भगवंताने ठेवलं त्याचप्रमाणे आपण राहावं आणि चित्तामध्ये नित्य समाधान असू द्यावं. म्हणून एवढ्या करता चित्ते असू द्यावे समाधान. म्हणून याचं नाव सदानंद नाही तर शतानंद. शतगुणित आनंद करणारा हा किंवा नेहमी सदा आनंदी राहणारा हा, पण मात्र गरीब होता. आर्थिक परिस्थिती खराब असते कोणाची कोणी. हा ब्राह्मण भिक्षा मागून त्या ठिकाणी आपलं परिवाराचं उदरभरण करत होता. पण नित्य स्नान संध्यादी कर्म उत्तम करणारा ब्राह्मण होता. जो नित्य देवपूजा करतो. भगवंत नित्य त्याच्या साक्षीभूत असतो. भगवंत त्याला नेहमी मार्गदर्शन करत असतात. स्वतः भगवंतालाही असं कुठे वाटतंय की आपल्या भक्तांनी कष्ट भोगावे, दुःखी असावं. पण मात्र जरी दुःख आलं, कारण प्रत्येक गोष्ट कर्माच्या अनुसार येणारच, पूर्वकर्मानुसार आहे म्हणून ती येणारच, पण मात्र मार्गदर्शन करणारे भगवंत साक्षात त्यावेळी आपल्या सोबत असतात. म्हणून आपण म्हणतो ना, अरे बाबा तू मला चांगलं मार्गदर्शन केलं. कुठल्या ना कुठल्या रूपाने कोणीतरी येतं आणि मार्गदर्शन करून देतं. तर या शतानंद ब्राह्मणाला भगवंताने मार्गदर्शन केलं. एकदा भगवंत स्वतः एका म्हाताऱ्या ब्राह्मणाच्या, वृद्ध ब्राह्मणाचा वेश धारण करून या शतानंद ब्राह्मणाच्या मार्गामध्ये आले आणि याला विचारलं, किमर्थं भ्रमसे विप्र. ब्राह्मण देवता, कशासाठी फिरता आहात तुम्ही? ब्राह्मणाने सांगितलंय, काय करू, ब्राह्मणोति दरिद्रोहम भिक्षार्थम वै भ्रमे महिम. मी ब्राह्मण आहे आणि या महितलावरती मी भिक्षा मागण्याच्या उद्देशाने फिरतो आहे. पण भगवंता, माझं हे दुःख दूर होण्यासाठी काहीतरी उपाय असेल तर सांगा. म्हणून भगवंतालाही हे चववतं. भगवंताने सांगितलं की सत्यनारायण व्रतक सम्यक पूजा कर्तुम विधानता. श्री सत्यनारायण नावाचं पूजन आहे. संपूर्ण माहिती त्या ब्राह्मणाला सांगितली. ब्राह्मण घरी आला. हा ब्राह्मण घरी आल्याच्या नंतर हे पूजन करण्याची त्याला ओढ निर्माण झाली. पण करणार कसं काय, कारण याच्याकडे काही सामुग्री आणण्यासाठी द्रव्य नव्हतं. पण मात्र ओढ महत्वाची आहे आणि त्या ओढीमध्ये रात्री झोप सुद्धा लागली नाही. आपल्याकडे जर समजा काही लग्न कार्य असेल तर रात्री झोप लागते का आदल्या दिवशी आपल्याला? नाही. जर मोठा कुठला जर कार्यक्रम असेल, फंक्शन असेल तर आदल्या दिवशी झोप लागते का? नाही. त्याचप्रमाणे ती ओढ लागलेली असते. तर त्याच पूजनाची आणि ती ओढ आहे ना भगवंताची, तीच ओढ महत्वाची आहे. आदल्या दिवशी हात जोडले भगवंताला, नमस्कार केला आणि तसाच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी उठला आणि त्या ठिकाणी रात्र निद्रा नलब्धवान, झोप सुद्धा याला नीट लागली. सकाळी उठला. मी खूप वेळा काय होतं माहिती आहे ना, एखादी आपण गाणं ऐकतो आणि त्या गाण्याच्या याच्यातच जर रात्र झोपलं ना, तर गाणं ऐकता ऐकता सुद्धा आपल्याला झोप नाही लागत. म्हणजे ती ओढ लागलेली असते. आपण त्यामध्येच गुंतून गेलेलो असतो आपलं मन सगळं. याचं मनही भगवंताच्या पूजेमध्ये एक प्रकारे गुंतून गेलं ह्या ब्राह्मणाचं. आणि मग सकाळी उठला, स्नान संध्यादी कर्म केलं, हात जोडून भगवंताला नमस्कार केला. भगवंताला सांगितलं, भगवंता मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत् कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. तुमची कृपा ज्याच्यावरती होईल ना, तो लंगडा असेल तरी पळायला लागतो, मुका असेल तरी बोलायला लागतो. ही भगवंताची कृपा आहे. आणि म्हणून भगवंता माझ्यावरती कृपा करा. यत् कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. हे माधवा, हे भगवंता, हे पुरुषोत्तमा, हे सत्यनारायणा, माझं दुःख दूर करा. आज मी भिक्षा मागण्याच्या उद्देशाने बाहेर जातोय. जर द्रव्य स्वरूपाची जर मला भिक्षा जर मिळाली तर देवा मी तुमचं पूजन अवश्य करेन. भगवंताची कृपा झाली बघा. आणि भगवंताच्या कृपेच्या योगाने चौपटणी याला द्रव्याची भिक्षेची प्राप्त झाली. द्रव्य स्वरूपाची भिक्षा मिळाली आणि मग त्याला आनंद झाला. बघा, मिळाल्यावरती ते देवाने दिलं हे मान्य करायला पाहिजे. नाहीतर चांगली नोकरी मिळाली पण तो देवाने दिला असं कोण मानतं? म्हणून नियमाने देवासाठी किंवा काहीतरी गरीब लोकांसाठी काहीतरी वेगळं आपण त्याच्यातला एक हिस्सा छोटासा काढून ठेवायला पाहिजे नियमाने. त्या ठिकाणी भगवंताचं
त्याच ठिकाणी या ब्राह्मणाने पूजन केलं, भगवंताची प्रार्थना केली, भगवंताला सांगितलं काही जर आमचं जर चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा, हे मी कबूल केल्याप्रमाणे भगवंता तुला हे पूजन अर्पण करतोय. एकच इच्छा आहे, आम्हाला तुझ्या समोर तुझ्याशिवाय कोणासमोर आम्हाला हात पसरायला लावू नको भगवंता. भगवंताची पण कृपा झाली, याच्या सांपत्तिक स्थितीत उत्तम अशी सुधारणा झाली. आणि मग हा ब्राह्मण पुन्हा पुन्हा आपल्या घरी सत्यनारायणाचं पूजन करायला लागला. एक दिवस हा ब्राह्मण अशाच पद्धतीने आपल्या घरी सत्यनारायणाचं पूजन करत असताना तिथे एक मुळी विके आला. मुळी विके म्हणजे लाकूड तोड्या. तो जो लाकूड तोड्या होता, जंगलातून लाकड तोडून आणले होते, डोक्यावरती लाकडांचा भार होता, मोळ्या होत्या आणि तहान लागली होती. कदाचित देवाच्या कृपेची तहान याला लागली असावी म्हणून डोक्यावरच्या लाकडाच्या हे कुठेतरी ठेवायचं आणि पाणी प्यायचं या उद्देशाने तिथून जात असताना त्या ठिकाणी या ब्राह्मणाचं घर याला दिसलं. त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी लाकडं एका बाजूला बाहेर ठेवले आणि आतमध्ये येऊन बघतोय तर हा ब्राह्मण असंच सत्यनारायणाचं पूजन करतोय. पाणी वगैरे प्यायला, तीर्थप्रसाद घेतला. ब्राह्मणाला विचारलं, महाराज कृपा करून आम्हाला सांगा की आपण कुठलं पूजन करत आहात. ब्राह्मणाने हे सांगितलं की काय करू, हे जे पूजन आहे हे पूजनाचं महत्त्व काय वर्णन करू. हे पूजन म्हणजे साक्षात भगवंत विष्णूचं लक्ष्मीपतीचं पूजन आहे, ऐश्वर्यप्रद हे पूजन आहे. जी जी आपण इच्छा मागू ती भगवंत आपली इच्छा पूर्ण करत असतात. आज मला जे 4 दिवस प्राप्त झालेले ऐश्वर्य प्राप्त आले या भगवंताच्या कृपेच्या योगाने. अशा पद्धतीने महात्म्य ऐकल्याच्या नंतर या लाकूड तोड्यांनी हात जोडले आणि तिथेच प्रार्थना केली, भगवंता मी पण तुझं पूजन करेल, पण मी बाहेर उभ्या केलेले माझ्या लाकडांची किंमत जर मला जास्त मिळाली तर मी तुझं पूजन करेल. देवाची कृपा झाली, भगवंतानी अशी काही लीला रचली. हा बाहेर आला आणि बघतोय मुळीविक्या बाहेर आला, बघतोय तर त्या ठिकाणी जरा गर्दी जमा झालेली. कसली गर्दी आहे बघावं तर खरं तर याची लाकडं चंदनाचे झालेले होते. कदाचित असतील पण मात्र याची तहान लागली होती म्हणून विसरला असेल, पण मात्र भगवंताने ते लाकडं चंदनाचे केले आपण असं म्हणूया, कारण आपल्या भगवंतावरती विश्वास आहे. त्या ठिकाणी श्रीमंत लोकांनी भरपूर धनद्रव्य देऊन ते लाकडं खरेदी केले आणि मग या मुळीविक्याने सुद्धा सत्यनारायणाचं पूजन केलं. मग प्रत्येक संक्रांत, प्रत्येक पौर्णिमेला ब्राह्मणाने आणि याने सुद्धा नित्य सत्यनारायणाचा पूजनाचा नियम सुरू ठेवल्या कारणाने या लोके सुखी होऊन अंती यांना मोक्ष सुद्धा प्राप्त झाला. या ठिकाणी द्वितीय अध्यायाची समाप्ती भगवंताने केलेली आहे. इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां द्वितीयोध्यायः. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढचा कथाभाग अतिशय सुंदर आहे. एक राजा होता, त्या राजाचं नाव होतं उल्कामुख. हा उल्कामुख नावाचा राजा जितेंद्रिय होता, पराक्रमी होता. एकदा हा राजा, परंतु या राजाला संतती नव्हती, मुलगा मुलगी कोणी नव्हतं. म्हणून कोणीतरी तुमच्यासारख्या सज्जनांनी सांगितलं की राजेसाहेब सत्यनारायणाचं पूजन करा, संततीची प्राप्ती होते. म्हणून एका नदीच्या किनारी आपल्या रूपवती नावाच्या राणीला सोबत घेऊन त्या ठिकाणी राजाने सत्यनारायणाच्या पूजनाचा उत्तम लतावेलींचा मंडप तयार केला आणि राजेसाहेब हे सत्यनारायणाचं पूजन करायला लागले. त्या ठिकाणी एक मणी नावाचा वैश्य व्यापारी, वाणी कोणी साधुवाणी म्हणतात, तो त्या ठिकाणी नौका विहार व्यापार करत करत त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी नौका एका बाजूला लावून महाराज म्हणजे राजाचे नगरीचे राजे कुठलं तरी पूजन करतायत म्हणून राजाला नमस्कार करून राजाला विचारलं, महाराज आपण कुठलं पूजन आणि कशासाठी करतायत. त्या ठिकाणी राजाने सांगितलं, हे सत्यनारायणाचं पूजन आहे. हे पूजन केलं असता इच्छित मनोरथ मनोकामना पूर्ण होते आणि मी संतती कामनार्थ हे पूजन करतोय. अशा पद्धतीने सांगितल्यानंतर याने काय सांगितलं, जो मणिवैश्य होता, जे साधुवाणी होता, त्याने हात जोडले सांगितलं, ममापीर संतती नास्ती, मला सुद्धा संतती नाही आहे, कृपा करून मला माहिती सांगा. राजाने ही संपूर्ण माहिती सांगितली आणि त्यानंतर हा जो वाणी होता, साधुवाणी, तो घरी आला. त्याच्या पत्नीचं नाव होतं लीलावती. लीलावती नाव भार्येला, कांतेला, पत्नीला संपूर्णपणे माहिती सांगितली. दोघेही जण देवाच्या जवळ गेले, हात जोडून देवाच्या जवळ प्रार्थना करू लागले, हे भगवंता तदा व्रत अहम करिष्यामी यदार्मे संतती लभेत. देवा आम्ही तुझं पूजन त्याच वेळे करू ज्यावेळी आम्हाला संततीची प्राप्ती होईल. काही दिवस निघून गेले. या लीलावतीला सुंदर अशा एका कन्येची प्राप्ती झाली. शुक्ल पक्षे साशव तावत कन्यां विवर्तती.
शुक्ल पक्षातला चंद्र ज्याप्रमाणे कलेने वाढतो, त्याप्रमाणे ही मुलगी मोठी होऊ लागली. म्हणून मुलीचं नाव काय ठेवलं? कलावती. पाठ आहे तुमच्या सत्यनारायणची कथा. ही जी कलावती होती ती सर्वगुण संपन्न होती. आता या सगळ्या प्रकारामध्ये काही दिवस निघून गेले. ही जी लीलावती होती म्हणजे आई, हिने एक दिवस आपल्या पतिराजांना सांगितलं, अहो आपण सत्यनारायणाचा पूजनाचा नियम केलेला आहे, संकल्प केला आहे, आपण करून घेऊया ना. परंतु यांनी पत्नीची समजावून कशी तरी करून दिली. पत्नीला सांगितलं आपण असं करू, हिच्या विवाहाच्या प्रसंगी सत्यनारायणाचं पूजन करू, म्हणजे दुधात साखर पडल्यासारखं होईल. पत्नीची समजावून कशी तरी करून दिली. वेळ पुढे ढकलून दिली आणि त्यावेळी तर लवकर विवाह होत होती. 8 वर्ष 10 वर्ष अशा त्यावेळेस विवाह होत होते. म्हणून मुलगी मोठी झाली, म्हणून विवाहाला उपवर झाली. एवढ्यासाठी एका विवाह जुळवणारा जो होता गुमास्ता असं म्हणतात, त्याला सांगितलं हिच्यासाठी योग्य असं पुत्र तो शोधून आणा. गुमास्ता गेला आणि कांचन नगराच्या नगरीतून एक सुंदर असं वणीचे पुत्र शोधून आणलं, म्हणजे वाण्याच्या मुलाला शोधून आणलं आणि त्या ठिकाणी विवाह सोहळा पार पडला उत्तम रीतीने. परंतु सत्यनारायणाच्या पूजनाचा विसर पडला. हा अपमान भगवंताचा एक प्रकारे झाला. भगवंताने शाप दिला की तुम्हाला दारुण असं दुःख प्राप्त होईल. जावई बापूंना काही दिवस घरी ठेवून घेतलं यांनी आणि मग एक दिवस विचार असा केला की आपले जावई बुवा व्यापार कसा काय करतात, म्हणून जावयाला घेतलं आणि सासरे आणि जावई व्यापार करायला निघाले. व्यापार करता करता समुद्राच्या नदीच्या एका किनाऱ्यावरती बेटावरती थांबले. त्या ठिकाणी रत्नसार नावाची नगरी होती. त्या ठिकाणी चंद्रकेतू नावाचा राजा त्यावेळी राज्य करीत होता आणि त्या ठिकाणी व्यापार करू लागले. त्याच वेळी प्रसंग असा घडला, भगवंताच्या अवकृपेच्या योगाने त्या राजाच्या राजखजिन्यामध्ये 2 चोरांनी चोरी केली आणि ते चोरलेलं द्रव्य चोर घेऊन पळू लागले. मागून शिपायांच्या लक्षात आल्यावरती शिपाई त्यांच्या पाठीमागे जायला लागले आणि चोरलेलं द्रव्य कुठेतरी ठेवायचं म्हणून हे 2 जण जिथे व्यापार करत होते ना, व्यापारी त्या ठिकाणी ठेवून दिलं आणि चोर पळून गेले. मागून शिपाई आले, त्यांनी बघितलं की ज्या अर्थी ते राजद्रव्य त्या अर्थी दोघेच चोर, म्हणून दोघांना घेतलं, राजाच्या समोर नेऊन ठेवलं. राजाने सांगितलं यांना कारागृहात ठेवा. त्यांनी भरपूर विनवणी केली, परंतु राजाने यांच्याकडे दुर्लक्ष केलं. यांच्या घरी लीलावती आणि कलावती श्रीमंती होती, परंतु त्याच वेळी यांच्या घरी सुद्धा 2 चोरांनी चोरी केली आणि श्रीमंतीचं संपूर्णपणे द्रव्य चोरांनी पळवून नेलं. दारोदार भिक्षा मागण्याची वेळ यांच्यावरती आली. नगराचे सगर होतात, सगराचे नगर होतात. श्रीमंत गरीब होतात, गरीब श्रीमंत होतात. त्या भगवंताच्या योगाने मात्र एकच गोष्ट लक्षात ठेवावी की कधी उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये. जर आपल्याला 4 चांगले दिवस आले तर त्यामध्ये आपल्याकडून उत्मात होता कामा नये. हा नियम कायम प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. त्या ठिकाणी एक दिवस ही जी कलावती होती ती भिक्षा मागून तिला घरी यायला थोडासा वेळ झाला. वेळ झाल्यामुळे आई तिच्यावरती चिडली. आईने तिला विचारलं, पुत्र रात्र स्थिता कुत्र, एवढा वेळ झाली बाळा, तू कुठे होतीस? आता आपले श्रीमंतीचे दिवस आता आपले नाहीये. हिने सांगितलं, काय करू आई? एका ठिकाणी सत्यनारायणाचं एक पूजन सुरू होतं, तिथे बसली. उत्तम रीतीने कथाश्रवणाचा लाभ मिळाला. हे बघ मी प्रसाद सुद्धा आणलेला आहे आणि असा तो प्रसाद समोर दाखवतात. पूर्वसंकल्पित सत्यनारायणाच्या पूजनाची आठवण झाली लीलावतीला. 2 जणी मिळून देवाच्या जवळ सांगितलं, मुलीला सांगितलं आपण सुद्धा पूजनाचा संकल्प केला तुझ्या जन्माच्या वेळी, पण अजून आपल्याकडनं घडलं नाही ग. म्हणून हात जोडलं आणि देवाला सांगितलं, भगवंता तुम्ही तर अतिशय कृपावंत दाता. हे भगवंता तुम्ही अतिशय कृपाळू आहात. तुम्ही अतिशय आम्ही जी इच्छा मागू ती तुम्ही पूर्ण करणारे आहात. भगवंताची मनोभावे प्रार्थना केली आणि सांगितलं की आम्हाला स्त्रियांना आवश्यक असतं फक्त आमचं सौभाग्य. लवकरात लवकर आमचे पतिराज आमच्या घरी यावे आणि आमचे 4 श्रीमंतीचे दिवस पण लवकरात लवकर प्राप्त व्हावे. भगवंताची कृपा झाली. त्या राजाच्या स्वप्नात जाऊन भगवंताने त्याच दिवशी रात्री दृष्टांत दिला, हे राजा तुझे 2 सासरे आणि जावई बंदिशाळेत टाकले, त्यांना सोडून दे, नाहीतर लक्षात ठेव मी तुझ्या संपूर्ण नगरीचा राज्याचा विनाश करेल. राजा घाबरला. बोलावलं. सकाळी राज्यसभेमध्ये पंडितांसमोर ते स्वप्न सांगितलं. राजपंडितांनी त्याला दुजोरा दिला आणि मग नंतर त्या दोघांना बोलावलं. दोघं अतिशय घाबरलेले होते. अरे हा राजा आहे का कोण आहे? आपली चूक नसताना बंदिशाळेत टाकलं, आता मृत्यूदंड देईल की काय? म्हणून तो अतिशय घाबरलेस. हे 2 जण राजाने सांगितलं घाबरू नका. त्या ठिकाणी त्यांचं स्नान संध्यादी कर. उत्तम रीतीने त्यांना मंगलस्नान घडवलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही आता घरी जायचंय. त्यांना भरपूर धनद्रव्य दिलं
त्यांच्या जवळचं द्रव्य अजून भरपूर धनद्रव्य, हिरे माणिक मोती भरपूर काय काय ते दिलं. आणि एक नौका दिली, 2 दूत दिले, शिपाई दिले. त्यांना सांगितलं क्षमा करा, आता यानंतर तुम्ही घरी जायला सुरुवात करा. या ठिकाणी या तृतीय अध्यायाची समाप्ती झालेली आहे. इति श्री रेवाखंडे सत्यनारायण कथायां तृतीयोध्याय. गोपाल कृष्ण भगवान की जय. यांनी आपल्या घरी जायला सुरुवात केल्यावरती एका बेटावरती थांबले, विश्राम करण्याच्या उद्देशाने, नित्यकर्म आटोपण्याच्या उद्देशाने. आणि त्याच ठिकाणी भगवंतांनी यांची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने एका दंडी साधूचा वेश धारण करून यांना विचारलं की तुमच्या नावेमध्ये आहे काय हो. यांनी काय सांगितलं, यांच्या नावेमध्ये काय होतं? धन, द्रव्य, पैसे, हिरे, माणिक, मोती, भरपूर काय काय ते सुवर्ण आदी याच्याने भरलेली नौका होती. परंतु यांचं खोटं बोलण्याची सवय, खोटं बोलणं ही सवय असते बरं काय. खोटं बोलणं काही कोणी ठरवून खोटं बोलत नाही, पण ही सवय असते. आणि ही सवय केव्हा लागते माहितीये का? ही सवय लहानपणापासूनच एखाद्याला लागून जाते. म्हणून आई वडिलांचं कर्तव्य आहे की मुलांना ती सवय लागू देऊ नये. जर खरं बोलल्यामुळे किती त्रास झाला तरी चालेल, म्हणून मुलांना काही आपण संस्कार द्या सगळे, पण मात्र त्यासोबत एक संस्कार महत्वाचा द्या की तू खरं बोल. तुझ्याकडनं चूक झाली असेल तरी सांग, पण मात्र तू खरं सांग. ही जर सवय, सत्य बोलण्याची जर सवय लागली ना, याचा जीवनात त्यांना खूप फायदा होतो. पण हे खोटं बोलले पुन्हा, आणि तेही कोणाशी खोटं बोलले. आता तुम्ही मला सांगा, देवाशी खोटं बोलल्यावरती यांचं काय होणार आहे? यांनी काय सांगितलं माहिती आहे? आमच्या नावेमध्ये काय आहे? लता पत्रादिकं चैव किं स्वाम मनसी वर्तते. देवाला काय सांगितलं? आमच्या नावेमध्ये केवळ वाळलेले लाकडं, पानं, फुलं, असंच, दुसरं काही नाहीये बरं का. पण तुमच्या मनात काय विचार आहे? अजून एक पुढचा पण प्रश्न की तुमच्या मनामध्ये काय विचार आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, बाबा तुझ्या मनात काय विचार आहे, माझ्याकडनं काय हवं आहे की काय. तर त्याप्रमाणे एक उपहासात्मक त्या ठिकाणी पुन्हा एक प्रश्न पण विचारला. भगवंताने सांगितलं तथास्तु. मला काय करायचं आहे? जे साधू असतात त्यांना काही कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नसते, म्हणून त्यांनी तथास्तु म्हटलं. तथास्तु शब्दाचा अर्थ तुम्ही म्हणाल तेच, तथास्तु. म्हणून सरळ जाऊन ते पुन्हा विश्राम करत बसले भगवंत. यांनी आपलं नित्यकर्म आटोपलं. आणि नित्यकर्म आटोपल्याच्या नंतर यांनी ज्यावेळेस त्या ठिकाणी जाऊन बघितलं, हे दोघेही जण गेले तर नौका हलकी झालेली. आता हलकी कशामुळे झाली? अहो, धनद्रव्य असेल तर बस आहे, वाळलेले लाकडं, पानं, फुलं असतील तर ती वरती तरंगेल. म्हणून यांनी बघितलं की काहीतरी गडबड झाली आहे. बघितलं तर त्या ठिकाणी धनद्रव्याच्या जागी वाळलेले लाकडं, पानं, फुलं, पुष्प हेच होते. हा अपमान झाला भगवंताचा. जावयाच्या लक्षात आलं. जावई हुशार असतं. प्रत्येक सासऱ्याला असं वाटतं आपला जावई बरोबर हुशार आहे, बरोबर आहे ना. म्हणून सासरे नेहमी कोणाचं ऐकत नाही, पण जावईच मात्र बरोबर ऐकतात. आणि जावई पण कोणाचं नाही, पण मात्र सासऱ्याचं बरोबर ऐकतात. आणि ऐकावं, जे कोणाचं बरोबर असेल हे सगळ्यांचं ऐकावं. या ठिकाणी सासरेवांनी त्या जावयाने सांगितलं, मामा म्हणजे सासरेवा, आपण त्या साधूचा अपमान केलेला आहे, असं करणं चुकीचं आहे. चला आपण त्या ठिकाणी साधूची क्षमा मागूया. म्हणून त्या ठिकाणी दंडी साधूची, संन्यासाची क्षमा मागितली. भगवंतही प्रसन्न झाले. आणि भगवंताने सांगितलं, तुम्ही एकच नियम करा, खोटं कधी बोलू नका, सत्याची आस कधी सोडू नका, तुम्हाला जीवनात कधीच काही कमतरता पडणार नाही. एक प्रकारे त्यांच्या द्रव्याचं शुद्धीकरणही करून घेतलं. आणि मग कारण फुकट जर काही मिळालं त्याचं शुद्धीकरणही करणं गरजेचं असतं, म्हणून त्याचं शुद्धीकरणही करून घेतलं. आणि मग सांगितलं की जा तुम्ही नौकेत जाऊन बघा. तर नौका पुन्हा धनद्रव्याने भरलेली. यांनी आपल्या घरी जायला सुरुवात केली. पण यांचे संकट काही संपत नव्हते. नगराची वेश, समुद्र किनारी यांची नौका आली. त्या ठिकाणी त्यांनी बघितलं की आपलं नगर जवळ आलेलं आहे. आणि त्याच ठिकाणी एका शिपायाला यांनी सांगितलं, अरे आमच्या घरी जाऊन आम्ही आल्याची बातमी सांगा आणि समुद्र किनारी बोलावलंय असा पद्धतीने निरोप सांगा. निरोप आला. त्यावेळेस लीलावती, कलावती असं सत्यनारायणाचं पूजन करीत त्या लीलावतीचं म्हणजे आईचं पूजन लवकर आटोपलं. तिने मुलीला सांगितलं, बाळा कलावती तूही उत्तम रीतीने पूजन कर, मी पुढे जाते पतीच्या दर्शनासाठी. आणि आई घाईघाईत निघून गेली. मुलीने पूजन केलं उत्तम रीतीने. आणि त्याच ठिकाणी मात्र ती तीर्थप्रसाद घ्यायला विसरली. आणि त्या ठिकाणी भगवंताची अवकृपा अशी झाली. ही ज्यावेळेस कलावती आली त्यावेळेस समुद्र किनारी त्या ठिकाणी एक वादळात सापडलेली आपल्या पतींची नौका त्या ठिकाणी दिसते.
आक्रोश करू लागली, त्या समुद्रामध्ये डुबत असलेली नाव दिसली, आक्रोश करू लागली, शोक करू लागली. त्या ठिकाणी आकाशवाणी करून भगवंताचा दावा केल्यानंतर सांगितलं, हे कलावती, तू जरी पूजन केलंय ना, पण तीर्थप्रसाद भक्षण केलेला नाहीये. जेवढं महत्व पूजनाचं आहे तेवढंच महत्व प्रसादाचं पण आहे बरं का. म्हणून तीर्थप्रसाद भक्षण केला. ही घरी गेली, लगेच तीर्थप्रसाद भक्षण केला आणि त्यानंतर सगळ्यांची पाहती झाली सगळ्यांना. त्यानंतर भगवंताची कृपा झाली. तिथेच सत्यनारायणाचं पूजन केलं. त्याच ठिकाणी सत्यनारायणाचं पूजन नियम सुरू केला. प्रत्येक संक्रांत, प्रत्येक पौर्णिमे अजन्मपर्यंत यांनी सत्यनारायणाच्या पूजनाचा नियम सुरू ठेवल्या कारणाने संतती, संपत्ती, धनद्रव्यांनी युक्त होऊन या लोकी सुखी होऊन अंतिम मोक्षाला सुद्धा गेले. त्याच ठिकाणी या चतुर्थ अध्यायाची समाप्ती भगवंताने केलेली आहे. इथे श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां चतुर्थोऽध्याय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः. पंचम अध्याय अतिशय उत्तम आहे. ज्याप्रमाणे पंचामृतात शर्करा असते शेवटची, त्याचप्रमाणे पंचामृताच्या शर्करेप्रमाणे हा जो अध्याय आहे हा शर्करे समान मधुर आहे. एक अंगध्वज नावाचा राजा होता, जितेंद्रिय होता, पराक्रमी होता. राजाला किती मुलं होते माहिती आहे? शतपुत्रवान राजा होता. 100 मुले राजाला होते. एकदा राजाचे 100 मुलं युद्धावरती गेले आणि राजा शिकार करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी जंगलामध्ये फिरत गेला. भरपूर शिकार केली राजाने आणि विश्राम करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी समुद्र किनारी राजा आला आणि त्या ठिकाणी लहान लहान गवळ्यांचे गोपाळ, बाळगोपाळ, लहान लहान मुलं सत्यनारायणाचे पूजन करत होते किंवा खेळत होते. त्या ठिकाणी पूजन वगैरे बाळगोपाळांनी केलं. राजाने त्याकडे दुर्लक्ष केलं. सरळ जाऊन राजा विश्राम करत बसला. ते लहान लहान मुलं ना, त्यांच्या मनात काही नसतं. त्यांनी केळीच्या पानावरती तीर्थप्रसाद घेतला आणि आपले राजेसाहेब म्हणजे साक्षात भगवंत असं म्हणून राजाच्या समोर नेऊन ठेवला. राजाने त्याकडे दुर्लक्ष केलं, लक्षही दिलं नाही त्या प्रसादाकडे. राजा गर्विष्ठ होता. राजाला थोडा गर्व चढला होता. हा अपमान लहान लहान मुलांचा नव्हे, बाळगोपाळांचा नव्हे, तो भगवंताचा अपमान झाला. एक शिपाई येऊन सांगू लागला, घोडेस्वारवरती एक शिपाई आला. महाराजांना सांगितलं, महाराज, आपले जे 100 पुत्र होते ते आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार ते लढाईमध्ये युद्धावरती मृत पावलेले आहे. परकीय राजांनी आपल्या राज्यावरती आक्रमण केलेलं आहे. आपल्या राज्यामध्ये बंडाळी माजलेली आहे. लोक समजतात बंडाळी म्हणजे माहिती आहे ना, आज काय होतंय ते अफगाणिस्तानमध्ये बंडाळीच माजलेली. मग बंडाळी माजलेली आहे. कोण काय करतंय कोणाला काही माहितीच नाही आहे. त्या ठिकाणी परकीय राजांनी आपल्या राज्यावरती आक्रमण केलेलं आहे. लोक समजतात त्या नगरीला राजाच नाही आहे, आपलं अस्तित्व नष्ट झालेलं आहे. राजा घाबरला. अस्तित्वच नष्ट झालं, एवढं मोठं दुःख झालं. पण दुःख में सुमिरन सब करे, दुःख आलं की देवाचं नामस्मरण आठवतं. सुख में करे ना कोय, जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. राजाला त्या ठिकाणी काहीच समजेन असं आलं. तो जो समोर असलेल्या प्रसादाकडे त्याचं लक्ष गेलं. प्रसाद भक्षण केला. लहान लहान मुलांच्या जवळ जाऊन बाळगोपाळांच्या जाऊन क्षमा मागितली. बाळगोपाळांची क्षमा मागितली, भगवंताचीही क्षमा मागितली. एक घोडेस्वार येऊन, शिपाई येऊन महाराजांना सांगू लागला, महाराज, आनंदाची बातमी, आपले जे 100 मुलं होते जे युद्धावरती गेलेले होते, आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार त्यांनी आपल्या राज्याची सीमा अनंत वाढवलेली आहे. त्यामुळे आनंदोत्सव साजरा होतोय नगरीमध्ये. ते युद्ध जिंकून आलेले आहेत. आपल्या राज्यामध्ये अतिशय आनंदी आनंद होतोय. हत्तीवरतून साखर वाटली जाते. राजा विचार करायला लागला, खरं खोटं काय प्रकार आहे. थोड्या वेळाच्या अगोदर आलेली बातमी शत्रुपक्षाकडूनही आलेली असावी असं त्या शिपायाने सांगितलं. अनेक गोष्टी सांगितल्या. खरं खोटं बघण्यासाठी राजा लगेच राज्यामध्ये आला. बघतो तर काय, सगळीकडे सनई चौघडे वाजतायत. सडा संमार्जन केलेलं आहे, रांगोळ्या काढलेल्या आहे उत्तमरीतीने आणि हत्तीवरतून साखर वाटण्यात येते आणि मंगल वाद्य गात आहेत, सगळ्यांना मंगलगीत गात आहेत आणि राजा येताबरोबर औक्षणादी कर्म राजाला केलं. अतिशय आनंदोत्सव साजरा केला. राजाच्या मनामध्ये मात्र सत्यनारायणाच्या पूजनाचा चमत्कार सुरू होता. हे सगळं का घडलं? राजाला अतिशय आनंद झाला. गर्व दूर झाला. गर्वाचे घर खाली असतं. गर्व दूर झाला. लगेच राजमहाली आला. त्याच आनंदाच्या प्रसंगी राजाने सत्यनारायणाचं पूजन केलं. मग आता राजा पूजन करतोय म्हणून राजपुरोहित, मंत्रीगण, सेवकगण सगळेजण पूजन करायला लागले आपापल्या घरी. आणि मग सगळे
राज्यातले लोकही सत्यनारायणाचं पूजन करायला लागले. एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये प्रचार झाला, प्रसार झाला. भरतखंडामध्ये प्रचार प्रसार झाला. श्री सत्यनारायणाचं पूजनाचं महात्म्य कळालं. सर्व सुखी झाले. श्री सत्यनारायणाच्या पूजनाच्या योगाने सगळ्यांचे दुःख दूर झाले. आजही लोक पूजन करतात. मग आनंदाच्या प्रसंगी एवढंच नव्हे, विवाह झाल्यावरती, मुंज झाल्यावरती सत्यनारायणाचं पूजन, कोणाचा वाढदिवस असेल सत्यनारायणाचं पूजन, प्रत्येक मंगल प्रसंग सत्यनारायणाच्या पूजनात लोक करायला लागले. नाही काही तर श्रावण महिन्यातून एकदा तरी त्या भगवंताचे आठवण होऊन लोक मनोभावे हे पूजन करायला लागले. पण हे सगळं पूजन करताना एकच नियम महत्त्वाचा आहे, भक्ती श्रद्धा समन्विता. भक्तीने करा, श्रद्धेने करा. जशी या सगळ्यांची इच्छा मनोरथ मनकामना पूर्ण झाली, तशी तुमची सुद्धा इच्छित मनोरथ मनकामना परिपूर्णता होईल, यात काही शंका नाही आहे. स्कंद पुराणातली कथा पंचम अध्यायाची समाप्ती या ठिकाणी भगवंताने केलेली आहे. कुणी याला काल म्हणतात, कुणी याला ईश म्हणतात, कुणी याला सत्यदेव म्हणतात, कुणी याला सत्यनारायण म्हणतात. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम. सर्व देव नमस्कारान केशवम प्रति गच्छति. आकाशातून पडलेला प्रत्येक पाण्याचा थेंब असं म्हणतात समुद्राला जाऊन मिळतो. त्याचप्रमाणे कुठल्याही भगवंताला नमस्कार केल्यावरती तो या केशव नारायण माधव सत्यनारायणालाच जाऊन मिळतो. या ठिकाणी तुम्ही मनोभावे सत्यनारायणाचं पूजनाचे ही कथा श्रवण केली, तुमच्या सर्व इच्छा मनोरथ मनकामना पूर्ण होतील. श्री सत्यनारायणाची नुसती कथा जरी आपण श्रवण केली तरी आपल्याला ह्या कथेचं पूर्ण पूजनाचं फल प्राप्त होतं. यामुळे या पंचम अध्यायाची समाप्ती भगवंताने साक्षात केलेली आहे. श्री सूत मुनींनी शौनक आदी मुनींना सांगताना या पंचम अध्यायाची समाप्ती केलेली आहे. इथे श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण कथायां पंचमोऽध्याया. गोपाल कृष्ण भगवान की जय. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. श्री सत्यनारायण भगवान की जय. नमः पार्वती पते. हर हर महादेव.